नमस्कार. इंग्रजी ग्रामरच्या जगात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा टॉपिकवर बोलणार आहोत जो दिसायला खूप सोपा वाटतो पण मोठमोठ्या परीक्षांमध्ये हमखास मार्क घालवतो. तो म्हणजे अनेकवचनी नामं म्हणजेच प्लुरल्स. पण थांबा, आपण फक्त नियम शिकणार नाही आहोत. आपण शिकणार आहोत परीक्षकाच्या नजरेतून विचार करायला. ते सापळे कसे लावतात आणि आपण ते कसे ओळखायचे हेच आज आपल्याला बघायचं आहे. चला तर मग हा कोड क्रॅक करायला सुरुवात करूया. ओके, चला एका प्रश्नापासून सुरुवात करूया. स्क्रीनवर बघा. ब्रदर इन लॉ या शब्दाचं योग्य अनेकवचन काय असेल? 4 पर्याय आहेत. नीट विचार करा, कारण जे उत्तर सर्वात स्वाभाविक वाटतं ना, तेच अनेकदा परीक्षकांनी मुद्दाम ठेवलेलं असतं. अशा जोड शब्दांमध्येच तर खरी गंमत असते. नक्की कोणत्या शब्दाला अनेकवचनी करायचं, हाच तर खरा प्रश्न आहे. आणि हेच तर ते रहस्य आहे. हा फक्त एक साधा व्याकरणाचा नियम नाहीये. हा एक क्लासिक सापळा आहे ज्यात हजारो विद्यार्थी सहज अडकतात. परीक्षक हेच तपासतात की नियम फक्त पाठ केले आहेत की ते खरंच समजले आहेत. तुमची समज किती खोल आहे हे अशाच प्रश्नांमधून तपासलं जातं. आणि इथेच आपला खरा खेळ सुरू होतोय. आपण फक्त नियम पाठ करणार नाहीये. परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला प्रश्न तयार करणाऱ्याच्या डोक्याने विचार करायला शिकायला पाहिजे. हा फक्त पाठांतराचा खेळ नाही, तर त्यामागची स्ट्रॅटेजी समजून घेण्याचा खेळ आहे. त्यांना नक्की काय तपासायचं आहे हेच आपल्याला समजून घ्यायचंय. तर मग परीक्षकांचा सगळ्यात आवडता सापळा म्हणजे कंपाऊंड नाउन्स म्हणजेच संयुक्त नामं. हे शब्द त्यांना खूप आवडतात कारण यात एकाच वेळी 2 गोष्टी तपासता येतात. तुम्हाला नियम माहीत आहे का आणि तुम्हाला शब्दाचा मूळ अर्थ समजला आहे का? पण काळजी करू नका, ह्या सापळ्यातून बाहेर पडण्याची एक सोपी किल्ली आहे आणि ती म्हणजे त्या शब्दातला मुख्य शब्द किंवा प्रिन्सिपल वर्ड शोधून काढणे. बघूया हे कसं करायचं. तर हा प्रिन्सिपल वर्ड म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा त्या संयुक्त नामातील मुख्य हिरो असतो. तो मुख्य नाम ज्याला आपल्याला अनेकवचनी करायचं आहे. बाकीचे शब्द फक्त साईड रोल करतात, म्हणजे विशेषणासारखं काम करतात. ते त्या मुख्य शब्दाबद्दल फक्त अतिरिक्त माहिती देतात. त्यांना अनेकवचनी करायचं नसतं. आता ही स्लाइड बघा, म्हणजे सगळं स्पष्ट होईल. पहिलं उदाहरण आहे पॅसर बाय. इथे मुख्य कोण आहे? जाणारी व्यक्ती म्हणजेच पॅसर. म्हणून अनेकवचन करताना पॅसर्स बाय असं होईल, पॅसर्स बायज नाही. तसंच ब्रदर इन लॉमध्ये नात्याचा मुख्य आधार ब्रदर आहे, म्हणून ब्रदर्स इन लॉ हे बरोबर आहे. आणि कमांडर इन चीफमध्ये मुख्य पद कमांडर आहे, म्हणून कमांडर्स इन चीफ असं होईल. लक्षात ठेवा, एस नेहमी मुख्य नामाला लागतो, शेवटच्या शब्दाला नाही. आणि हे बघा, हे फक्त थिअरी नाहीये, हे एका खऱ्या परीक्षेतील वाक्य आहे. द पासरबाईज स्टूड सायलेंट ऑन दी साइड रोड. आता तुम्हाला लगेच कळलं असेल की चूक कुठे आहे. हो, पहिल्याच भागात. कारण पासरबाईज चुकीचं आहे. योग्य शब्द आहे पासर्सबाय. मुख्य शब्द ओळखल्यामुळे चूक किती पटकन सापडते हेच तर परीक्षकांना बघायचं असतं. चला, आता आपण दुसऱ्या प्रकारच्या सापळ्याकडे वळूया, आणि हा तर आणखी इंटरेस्टिंग आहे. याला म्हणूया फसवी नामं. म्हणजे इथे जे दिसतं ते तसं नसतं. काही नामं दिसतात एकवचनी पण वागतात अनेकवचनी, आणि काही दिसतात अनेकवचनी पण असतात एकवचनी. हा बघा पहिला प्रकार. पोलीस, कॅटल सारखे शब्द घ्या. यांना कुठेही एस लागलेला नाहीये, तरीही ते नेहमीच अनेकवचनी असतात. का? कारण ते एका समूहाला दर्शवतात. म्हणूनच त्यांच्यासोबत हॅव, आर, वर अशी अनेकवचनी क्रियापदं वापरली जातात. म्हणून पोलीस हॅज अराइव्ड हे वाक्य चुकीचं आहे आणि पोलीस हॅव अराइव्ड हे बरोबर आहे. आणि आता याच्या अगदी उलटं. न्यूज किंवा मॅथमॅटिक्स, पॉलिटिक्स सारखे विषय, या सगळ्या शब्दांच्या शेवटी एस आहे, ज्यामुळे ते अनेकवचनी वाटू शकतात. पण हे सगळे शब्द प्रत्यक्षात एकवचनी आहेत आणि त्यांच्यासोबत नेहमी एकवचनी क्रियापदच वापरलं जातं. हा पण एक जबरदस्त सापळा आहे. परत एकदा परीक्षेतील एक उदाहरण बघा. द न्यूज आर गुड टुडे हे वाक्य व्याकरणदृष्ट्या पूर्णपणे चुकीचं आहे, कारण न्यूज हा एकवचनी शब्द आहे. त्यामुळे योग्य वाक्य आहे द न्यूज इज गुड टुडे. हा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमधला एक खूप महत्त्वाचा आणि हमखास विचारला जाणारा नियम आहे. आणि हो, ही एक गँग तर विसरूच नका. फर्निचर, लगेज, ॲडवाइज, इन्फॉर्मेशन हे शब्द नेहमी कायम एकवचनीच असतात. यांना कधीही एस लावून अनेकवचनी बनवण्याचा प्रयत्न करू नका. फर्निचर्स किंवा इन्फॉर्मेशन्स असे शब्द इंग्रजीत अस्तित्वातच नाहीत. ही चूक खूप कॉमन आहे, म्हणूनच परीक्षक यावर बारीक लक्ष ठेवून असतात. बरं, आता आपण अशा काही शब्दांबद्दल बोलूया जे कुठलेच नियम पाळत नाहीत. बंडखोर शब्द म्हणू शकता तुम्ही यांना.
हे शब्द इंग्रजीने इतर भाषांमधून घेतले आहेत किंवा ते इतके जुने आहेत की आधुनिक नियमांमध्ये बसत नाहीत. हे अनियमित आणि परदेशी अनेक वचनी शब्द आहेत जे आपल्याला पाठच करावे लागतात. तुमची शब्दसंपत्ती आणि अभ्यास किती खोल आहे हे तपासण्यासाठी परीक्षकांना हे शब्द प्रचंड आवडतात. लॅटिन आणि ग्रीक भाषेतून आलेले अनेक शब्द इंग्रजीच्या सामान्य एस किंवा ईएसच्या नियमांना फाट्यावर मारतात. उदाहरणार्थ, मेमोरेंडमचं अनेकवचन मेमोरेंडा होतं, सिलॅबसचं सिलाबाय आणि क्रायटेरियनचं क्रायटेरिया होतं. ज्यांना फक्त सामान्य नियम माहीत आहेत त्यांना अडकवण्यासाठी परीक्षक हे शब्द हमखास वापरतात. आणि हे तर आपले जुने मित्र आहेत. गुसचं गीस, ऑक्सच्या ऑक्सेन, माऊसचं माईस. हे अनियमित अनेकवचन आहेत. यांना कोणताच नियम लागत नाही, हे आपल्याला पाठच करावे लागतात. ऑड वन आउट सारख्या प्रश्नांमध्ये किंवा वाक्यदुरुस्तीमध्ये हे शब्द हमखास दिसतात. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही वेगवेगळे सापळे पाहिले ते सगळं एकत्र करून एक फायनल चेकलिस्ट बनवूया. परीक्षेच्या वेळी कोणताही प्रश्न समोर आला तरी हे सापळे ओळखायला आणि आत्मविश्वासाने उत्तर द्यायला ही चेकलिस्ट खूप कामाला येईल. ही आहे परीक्षकांचा कोड क्रॅक करण्याची त्रिसूत्री. पॉइंट नंबर 1, संयुक्त नाम दिसलं की घाबरायचं नाही. त्यातला मुख्य शब्द शोधायचा आणि फक्त त्यालाच अनेकवचनी करायचं. पॉइंट नंबर 2, शब्दाच्या दिसण्यावर जायचं नाही. पोलीससारखा शब्द अनेकवचनी असू शकतो तर न्यूजसारखा शब्द एकवचनी. वाक्याचा अर्थ समजून क्रियापद जुळवायचं. आणि पॉइंट नंबर 3, लक्षात ठेवा, फर्निचर, ॲडवाईससारख्या शब्दांना कधीही कोणत्याही परिस्थितीत एस लावायचा नाही. ते कायम एकवचनीच राहतात. तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न. व्याकरण शिकणं म्हणजे फक्त नियम माहीत करून घेणे आहे की तेच नियम आपल्या विरुद्ध कसे वापरले जातात हे माहीत करून घेणं आहे? यावर नक्की विचार करा, कारण योग्य दृष्टिकोनच तुम्हाला परीक्षेत इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवेल.